हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आयुर्वेद रियालिटी. आज आपण प्रारंभ बॅचचा हा तिसरा दिवस आहे. आपण यात संहिता अध्ययन शिकवणार आहे. मी संहिता अध्ययन शिकवणार आहे तुम्हाला. तर संहिता अध्ययनमध्ये दोन पार्ट असतात संहिता अध्ययनचे, अष्टांग हृदय आणि चरक संहिता. तर अष्टांग हृदय हा वाग्भट संहिताशी अष्टांग हृदयमध्ये वाग्भट संहिता असते आणि चरक संहिता हे चरक आचार्यांची असते. तर अष्टांग हृदयमध्ये आपण अष्टांग हृदयचा एज पर एनसीएसएम करिक्युलम बघून घेऊया. तर सगळ्यात आधी आयुष्कामी अध्याय. तर आयुष्कामी अध्यायामध्ये 16 मार्कचा वेटेज आहे. याच्यातून आपल्याला एमसीक्यू, एसएक्यू आणि एलएक्यू हे तिन्ही बघायला भेटतात. तर आयुष्कामी अध्यायामध्ये काय आहे, तर आयुष्कामी अध्याय हा पूर्ण अष्टांग हृदयाचा सार आहे. याच्यात त्रिदोष बद्दल लिहिलेला आहे, रोगांबद्दल दिलेला आहे, त्यांच्या चिकित्साबद्दल दिलेलं आहे, त्यानंतर चिकित्सेचे चतुष्पाद दिलेले आहे, सगळं काही दिलेलं आहे. आयुर्वेदाचं अवतरण कसं झालं, या पृथ्वीवर आयुर्वेद कसा आला, त्यानंतर मंगलाचरण सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर आपण दुसरा चॅप्टर बघूया, तर दिनचर्या. दिनचर्यामध्ये काय, तर दिनचर्यामध्ये सुद्धा तोच वेटेज आहे आपला 16 मार्कचा, एमसीक्यू, एससीक्यू आणि एलएक्यू. तर याच्यातून पण आपल्याला एमसीक्यू, एससीक्यू, एलएक्यू बघायला भेटणार आहे. दिनचर्यामध्ये काय असते, तर आपलं दिनचर्या, रोजची दिनचर्या आपली अशी असते. सर्वात आधी उठतो आपण, शौचविधी करतो, दंतधावन करतो, अंजन करतो, त्यानंतर स्नानविधी करतो. तर ते सगळं आपल्याला दिनचर्यामध्ये बघायला मिळते. त्यानंतर येते ऋतुचर्या. तर आपल्या सर्वांनाच माहित आहे ऋतुचर्या म्हणजे की आपल्या जीवनात 6 ऋतू असतात. शिशिर, वसंत, आणखी शरद, हेमंत, वर्षा, असे 6 ऋतू बघायला मिळतात. त्यात ऋतुचर्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर ऋतुचर्यामध्ये कोणत्या ऋतूमध्ये काय आपल्याला खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, काय 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 त्याचे वर्ज्य पाळले पाहिजे, हे सगळं आपल्याला ऋतुचर्यामध्ये बघायला भेटते. त्यानंतर रोगानुत्पादनी अध्याय. याच्यात आपल्याला रोगांबद्दल माहित पडते की रोगाची उत्पत्ती कशी होते. त्यानंतर तर पाचवा आहे आपला द्रव्यादी विज्ञानी. याच्यात 5 मार्कचा वेटेज आहे आपला. याच्यात एक एसएक्यू किंवा एमसीक्यू बघायला मिळतील आपल्याला. द्रव्यादी विज्ञानी अध्यायामध्ये काय असते, तर आपल्याला त्यात धान्य वर्ग बघायला मिळते, फल वर्ग बघायला मिळते, आणखी मध्यवर्ग वगैरे आपल्याला याच्यात बघायला मिळते. तर त्यानंतर 6वा आहे आपला अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय. याच्यात पण सेम आपल्याला एसएक्यू आणि एमसीक्यू बघायला मिळेल. अन्न स्वरूप मध्ये काय आहे, तर याच्यात आपल्याला औषध वर्ग वगैरे मिळायला भेटते, आणखी धान्य वर्ग वगैरे याच्यात बघायला मिळते. त्यानंतर अन्न रक्षा अध्याय. अन्न रक्षा अध्यायाचा सुद्धा याचा आपल्याला एक एसएक्यू किंवा मग एमसीक्यू बघायला मिळणार. तर अन्न रक्षामध्ये असं आहे की आपल्याला याच्यातून अन्नाची रक्षा करणे म्हणजे की अन्न खराब न होऊ देणे, याच्यात अन्नामध्ये विष उत्पन्न नाही होऊ द्यायला पाहिजे, ते कसं त्यात हे सगळं अन्न रक्षा अध्यायामध्ये सांगितलं आहे. त्यानंतर मात्राशिती अध्याय. तर याच्यात आहार मात्रा हे सगळं आपल्याला बघायला मिळते. आहार मात्रा, कोणती पण गोष्ट आपल्याला किती मात्रेत खायला पाहिजे, ते सगळं आपल्याला मात्राशिती अध्यायामध्ये बघायला मिळते. याचा वेटेज आहे 16 मार्क्स. याच्यातून आपल्याला एक एससीक्यू, एलएक्यू आणि एमसीक्यू बघायला मिळेल. त्यानंतर आपण येऊया आता 9वा चॅप्टर आपला द्रव्यादी विज्ञानी अध्याय. याच्यात काय, तर जसे आपले पंचमहाभूत असतात, आकाश, वायू, तेज, पृथ्वी, जल, तर तसंच आपल्याला द्रव्यादी विज्ञानामध्ये 5 प्रकारचे आपल्याला द्रव्य बघायला मिळतात. ठीक आहे, पार्थिव द्रव्य, आकाशीय द्रव्य, वायुवीय द्रव्य, त्यानंतर तेज द्रव्य, हे सगळं आपल्याला द्रव्यादी विज्ञानी अध्यायामध्ये बघायला मिळते. त्यानंतर रसभेदी अध्याय. द्रव्यादी विज्ञानी अध्यायाचा आपला 16 मार्क्सचा वेटेज आहे. याच्यात पण सेम आपल्याला एसएक्यू, एलएक्यू आणि एमसीक्यू बघायला मिळतील. रसभेदी अध्यायामध्ये काय, तर रसभेदी अध्यायामध्ये षड्रस असतात, जसे मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त, कषाय. ते या षड्रसांबद्दल आपल्याला बघायचं आहे. यांचे लक्षण काय असतात, जे आपण मधुर रस सेवन केला तर त्याचे आपल्या चेहऱ्यावर कोणते एक्सप्रेशन येतील, हे सगळं आपल्याला रसभेदी अध्यायामध्ये कळेल. याचा वेटेज आपला 16 मार्क्सचा. याच्यातून एसएक्यू, एलएक्यू येऊ शकते आणि एमसीक्यू सुद्धा येऊ शकते. त्यानंतर बघूया आपण दोषादी विज्ञानी अध्याय. तर दोषादी विज्ञानी अध्यायामध्ये काय, तर याच्यात दोषांचा आपल्याला ज्ञान कळते, म्हणजे दोषांबद्दल कळते. दोष कसे असतात, कोणते दोष, त्रिदोष जसे की पित्त, कफ आणि वात. तर याच्याबद्दल आपल्याला सगळं त्यात कळेल की काय खाल्ल्याने पित्ताची वृद्धी होते, काय खाल्ल्याने पित्ताचं शमन होते, हे सगळं आपल्याला दोषविज्ञानी अध्यायामध्ये कळेल. मग दोषभेदी अध्याय. तर दोषभेदी म्हणजे याच्यातून आपल्याला या अध्यायामध्ये आपल्याला दोषांचे वेगवेगळे प्रकार कळेल. त्याच्यातून दोषाचा प्रकार कोणते असतात, तर वात दोषाचे 5 प्रकार असतात, ते सगळं आपल्याला दोषभेदी अध्यायामध्ये कळेल. याचा वेटेज सुद्धा 16 मार्क्स आहे.
तेच सेम SAQ, LAQ आणि MCQ. एक LAQ 10 मार्क्स असते, SAQ 5 मार्क्स असते आणि MCQ जे 1 मार्क इच असते. दोषादी विज्ञानी अध्याय सुद्धा तोच वेटेज आहे आपला. दोष उपक्रम आणि अध्यायामध्ये काय तर दोषाचा उपक्रम म्हणजे चिकित्सा. तर दोषांची चिकित्सा कशी केली जाते ते आपल्याला या अध्यायामध्ये बघायला मिळेल. याचा वेटेज सुद्धा तोच आहे 16 मार्क्स, म्हणजे की SAQ, LAQ, MCQ. द्विविध उपक्रमणी अध्यायामध्ये काय तर याच्यात आपल्याला रोगाचे जे आहेत ते 2 उपक्रम म्हणजे की 2 प्रकारचे उपक्रम बघायला मिळतील. तर त्यात शोधन आणि शमन असे उपक्रम असतात आपल्या चिकित्सेमध्ये. तर हे सगळं आपल्याला द्विविध उपक्रमणी अध्यायामध्ये बघायला मिळेल. त्यानंतर हा जो चॅप्टर आहे शेवटचा 15वा शोधनादी गणसंग्रह अध्याय, याला आपण NCSN 0 मार्क्सचा वेटेज दिलेला आहे. हा चॅप्टर तुम्ही नाही केला तरी चालेल, पण जर कोणी हुशार मुलगा असेल किंवा मग ज्याला खूप जास्त स्टडी आहे त्यांनी हा चॅप्टर करून ठेवावे. आपली युनिव्हर्सिटी अनएक्सपेक्टेड राहते हरवेळेस. जसं की आपण खूपदा बघितलंय रचना शरीरमध्ये सुद्धा आयुर्वेदाचा वेटेज 50% 50-50 दिला आयुर्वेदा मॉडर्न, तरी कधी 70-30 होते तर कधी 60-40 होते. म्हणून आपण भरोसा करू नाही शकत त्या युनिव्हर्सिटीवर की कधी काय टाकेल. तर हा चॅप्टर तरी पण करूनच ठेवावे. ऍटलिस्ट वरवर नॉलेज तरी ठेवायला पाहिजे सगळ्यांनी. तर आपण पुढे पण संहिता अध्ययनचे लेक्चर बघूया. थँक्यू. तर फ्रेंड्स, आपण आता अष्टांग हृदय बघून घेतला होता. आपण आता संहिता अध्ययनाचा दुसरा पार्ट म्हणजे की चरक संहिता बघूया. तर चरक संहितेचा ॲज पर NCSM आपला करिक्युलम असा आहे की सर्वात पहिल्या चॅप्टरचं नाव आहे आपलं दीर्घजीवितीय अध्याय. तर याच्यात आपल्याला आयुर्वेदाच्या अवतरणाबद्दल दिलेलं आहे, आयुर्वेदाची दैव परंपरा, ऋषी परंपरा, त्यानंतर षटपदार्थांबद्दल दिलेलं आहे, आयुर्वेदाचं प्रयोजन दिलेलं आहे. हे सगळं आपल्याला दीर्घजीवितीय अध्यायामध्ये दिलेलं आहे. तर याचा वेटेज 16 मार्क्सचा. याच्यातून षटपदार्थांवर सुद्धा प्रश्न पडतो. त्यानंतर सामान्य विशेष सिद्धांतावर सुद्धा प्रश्न पडते. याच्यात LAQ सुद्धा येतो, SAQ, MCQ हे सगळं येते. त्यानंतर अपमार्गीय तंडुली अध्याय हा चॅप्टरचा जेवढा वेटेज नाही, याच्यातून MCQ सुद्धा तेवढे बघितला जात नाही. हे मोस्टली हे बायोमध्ये विचारलं जाते. त्यानंतर आरागदी अध्याय, याच्यामध्ये आपल्याला लेप वगैरे दिलेले आहे. हे सुद्धा आपल्याला बायोमध्येच मोस्टली बघितलं जाते. तर याचा पण तेवढा वेटेज आपल्या पेपरमध्ये तेवढं दिसत नाही. त्यानंतर चौथा चॅप्टर आहे ते आपला षडविरेचन शताशीती अध्याय. याच्यात एक SAQ पडतो जो की पंचकषाय कल्पनावर प्रश्न पडतो. याच्यातून एक SAQ किंवा मग MCQ येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाचवा चॅप्टर आहे आपला मात्राशीती अध्याय. तर मात्राशीती अध्यायामध्ये आपल्याला कोणती पण गोष्ट किती मात्रेत केली पाहिजे, जशी की मात्राशीतीमध्ये आपल्याला नस्य बघायला मिळते, धूमपान बघायला मिळते. तर नस्य आणि धूमपान किती प्रमाणात केले पाहिजे, किती मात्रा त्याची असली पाहिजे, हे सगळं आपल्याला याच्यात भेटते. अंजन कर्म, तांबूल सेवन वगैरे सगळं मात्राशीतीमध्ये बघायला मिळते. तर याच्यात नस्यावर प्रश्न पडते, धूमपानावर एक LAQ पडण्याची शक्यता असते. मध्ये बघायला मिळते आपल्याला. त्यानंतर आपण बघूया तस्याशीती अध्याय. हा आपला अष्टांग हृदयाच्या ऋतुचर्यासारखाच हा आपला चॅप्टर आहे, तस्याशीती अध्याय. याच्यात सुद्धा ऋतुचर्याच दिली गेलेली आहे. त्यात आपल्याला ऋतुचर्येमध्ये कोणत्या ऋतूमध्ये काय पालन केले पाहिजे, कसे राहायला पाहिजे, काय सेवन करायला पाहिजे, कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या दोषाचा प्रकोप असतो किंवा कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या शमन होते, ते सगळं आपल्याला तस्याशीती अध्यायामध्ये बघायला मिळते. तर यात कोणता पण ऋतू एक डिटेलमध्ये LAQ येऊ शकतो किंवा मग एखादी शॉर्टमध्ये ऋतू आपल्याला एक्सप्लेन करायसाठी येईल ते SAQ येऊ शकते व त्यातून MCQ सुद्धा पडू शकतो. त्यानंतर आपल्याला इथे नववेग धारणी अध्याय. तर नववेग धारणीमध्ये अधारणीय वेग आणि धारणीय वेग दिले गेलेले आहे. यात पण आपल्याला एकतर धारणीय वेगांवर मोठा प्रश्न पडू शकतो, त्यात LAQ येऊ शकते. यात सुद्धा LAQ आणि SAQ येऊ शकते. त्यानंतर आहे आपला 8वा चॅप्टर इंद्रियोपक्रमणी अध्याय. इंद्रियोपक्रमणी अध्यायामध्ये असं आहे की आपले जे इंद्रिय आहेत, पंचज्ञानेंद्रिय म्हणतो आपण, कान, नाक, डोळे, स्किन वगैरे, तर ते सगळं जे आपले पंचमहाभूत आहेत त्यांच्याशी कसे लिंक्ड आहेत ते सगळं आपल्याला इंद्रियोपक्रमणी अध्यायामध्ये बघायला मिळते. यावर पण एक प्रश्न पडतो LAQचा पंचज्ञानेंद्रियांवर. त्यातून LAQ पण पडतो आणि SAQ सुद्धा पडतो.
त्यानंतर आपल्याला कुड्डाक चतुष्पादी अध्यायामध्ये आपल्याला चिकित्सा चतुष्पाद बघायला मिळते. त्यानंतर वैद्याचे गुण बघायला मिळते, त्यात परिचारकाचे गुण बघायला मिळते, रोगीचे गुण बघायला मिळते, एक रोगी कसा असला पाहिजे किंवा एक चिकित्सक किंवा वैद्य कसा असला पाहिजे, हे सगळं आपल्याला कुड्डाक चतुष्पादी अध्यायामध्ये मिळते. चिकित्सेचे चतुष्पाद हा खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यात एक एलक्यू पडतोच याच्यातून. त्यानंतर आपण बघूया महाचतुष्पादी अध्याय. याच्यात आपल्याला बघायला मिळते की रोगाचे दोन प्रकार आहेत, साध्य आणि असाध्य. हे आपण याच्यात बघूया आणि त्याची चिकित्सा कशी केली जाते. तर साध्यामध्ये आणखी पण प्रकार असते, सुखसाध्य, कृचसाध्य. ते कसे त्याला ट्रीट करायचे किंवा मग त्यात आपल्याला किती वेळ लागतो ते त्याची चिकित्सा करायला, ते सगळं आपण या चॅप्टरमध्ये बघूया. आणि रोगाच्या प्रकारावर सुद्धा याच्यातून एक एलक्यू की एसक्यू पडतो महाचतुष्पादी अध्यायामध्ये. मग त्यानंतर आपण बघूया त्रिश्रेष्णी अध्याय. त्रिश्रेष्णी अध्यायामध्ये याच्यातून सुद्धा आपल्याला एक एलक्यू किंवा एसक्यू पडतो. त्यानंतर आपण वात कलाकली अध्याय. तर वात कलाकली अध्यायामध्ये आपलं असं आहे की याच्यात वाताबद्दल अष्टप्रश्न दिले गेलेले आहे, जे की काही ऋषींनी मिळून ते प्रश्न करून त्याचे उत्तर सापडले आहे व त्याच्यावर एक एलक्यू येऊ शकतो. पण आता हा एलक्यू आढळलेला नाहीये. मागच्या वर्षी सुद्धा, आता याचा वेटेज तर 16 मार्क्सचा दिला आहे, पण मागच्या वर्षी याच्यातून एलक्यू किंवा एसक्यू बघितला गेलेला नाही. तर हे होतं आपलं चरक संहितेचं पूर्ण ॲज पर NCSM करिक्युलम. पुढे आपण लेक्चर्स बघूया संहिता अध्ययनचे. थँक्यू फ्रेंड्स.